हॅलो हॅलो काकाश्री. हां कोण? काकाश्री मी बाबूराव. हां बाबूराव बोल बोल. रात्री लावलो फोन तर लागला नाही. बाहेर गेलो होतो आम्ही, कार्यक्रम होता तर त्याच्यामुळे नाही लागला असेल. आता कुठे आता काकाश्री? रात्री चालू ना, मग आम्ही 11 वाजे आलो वापस. किती वाजे लावला होता फोन? मी लावलो होतो 7 वाजे लावलो होतो. अजून मग एकदा लावलो होतो 9 वाजे. तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणत होता. हो बरोबर आहे, आम्ही 11 वाजे आलो ना. तर मी का म्हणतो काकाश्री, तो ट्रॅक्टर विकला का? तुमचा ट्रॅक्टर होता ना तुमच्याकडे? नाही ना, नाही नाही विकला. तर मग आहे का विकायचा? हो आहे ना, मागे सांगितलं होतं ना तुला. तर मी का म्हणतो, गिराईक आहे एक. हो का? घेऊन ये ना मग त्याला, आहे तर एक गिराईक. हो तो ठीक आहे, पण तुम्हाला तर माहित आहे आपल्याला कसं, आपण असेच कोणाचे कामं करत नाही, नाही का? अरे मागेच म्हणलं होतं ना तुला. 4 लाख पाहिजेत मला या ट्रॅक्टरच्या. मग वरचे जे पण जास्तीचे पैसे येतील तो तुझ्या कमिशन. नाही नाही काका, तसा कसा जे 4 लाख मध्येच फायनल झाला तर मग माझी मेहनत वाया ना. आपल्यालाही पोटपाणी आहे ना काका. हो ना बापा, मी कुठं नाही म्हणतो. ठीक आहे, अगर 4 लाखामध्ये फायनल झाला तर 10,000 देऊन देईन तुझ्या कमिशन. आणि जर 4 लाखापेक्षा जास्त आली किंमत, 4,20,000 म्हण का 25,000, तर ते 25,000 तुझे. आता तू बघ बाबा, तुझ्यावर आहे आता. ठीक आहे काका ठीक आहे. पण मी काय म्हणतो बघा, हे जे आता आपले बातचीत झाली ना, ते ह्या कानाच्या त्या कानाला माहित नाही झाल्या पाहिजेत. ठीक आहे ना, ठीक आहे. माझा ट्रॅक्टर विकला म्हणजे झाला, मला का करायचा आहे? तू किती मध्येच विकू, मला कोणती गरज बापा कोणाजवळ हा सांगायचा ना तो सांगायचा. काका 4 लाखामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली वगैरे सगळंच ना? हो हो सगळंच सगळंच. आता ट्रॅक्टर विकीन ना, ट्रॉली कशासाठी ठेवीन बाबा. ठीक आहे काका ठीक आहे, येतो मग येतो आम्ही. 9-9:30 वाजेपर्यंत येतो. हो या या. हो का करून राहिले तुम्ही? आवाज देऊन राहिली मी तिकडे चहा प्यासाठी या म्हणून. आवाज नाही आला का तुम्हाला? नाही नाही आवाज नाही आला ना. आणि कोणासोबत बोलत होते ते तिकडे कोणत्यामध्ये जाऊन? ते काका होत, त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे की नाही तर म्हणून फोन केलो होतो. तर आता वाईट करायसाठी ते तिथून ट्रॅक्टर आणणार? बाहेर गावावरून ट्रॅक्टर आणाल का? गावात ट्रॅक्टर नाही आहे? अरे त्यांच्याकडे विकायचा आहे ट्रॅक्टर, म्हणून फोन केलो होतो. बाबा बाबा, ट्रॅक्टर घेऊन राहिले तुम्ही? ट्रॅक्टर घेऊन राहिले का? गाडी तर नाही घेऊ शकत आणि ट्रॅक्टर घ्यायला चालले. कुठले आणले पैसे तुम्ही ट्रॅक्टर घ्यायसाठी? आणि ट्रॅक्टरची कोणती गरज आहे आपल्याला? जागा पाहिला 4 एकर, ट्रॅक्टर घेता का? काऊन काऊन नाही घेऊ शकत मी? का ट्रॅक्टर नाही घेऊ शकत का? 4 एकर जागा आहे म्हणून का त्याला ट्रॅक्टर नाही घेऊ शकत? लोकांच्या घरी 2 एकर जागा राहते तरी ट्रॅक्टर घेतात. अहो बाबा, तुमचा दिमाग फिरला का? ट्रॅक्टर घेतो म्हणता? इकडे पोराच्या शिक्षणासाठी पैसे पाठवावे लागते, इकडून तिकडून जमवून, आणि तुम्ही आता ट्रॅक्टर घेतो म्हणता? मी कधी म्हणलो ट्रॅक्टर घेतो म्हणून? आताच तर बोलले ना, 2 एकरवाले ट्रॅक्टर घेऊ शकतात ना, मी नाही घेऊ शकत का म्हणून? हो असा बोललो तुला मी, तू म्हणली म्हणून. पण मी नाही घेत आहे ट्रॅक्टर. हा शांताराम भाऊ नाही का, तो घेऊन राहिला ट्रॅक्टर. तर असं सांगा ना मग, शांताराम भाऊ ट्रॅक्टर घेऊन राहिले म्हणून. मी म्हणला तुम्हाला लॉटरी फसली का बाबा? ट्रॅक्टर घेतो म्हणतात म्हणजे जुना ट्रॅक्टर घेऊन राहिले का ते? पाहू म्हणून राहिले, आता पसंत येईल तर घेतील. पहा बाबा, आता कोणाचा ट्रॅक्टर आहे तर बिघडला बुघडला नको दाखवा, फालतू तुम्हालाच बोलतील. ह्या बाबूरावनं असा ट्रॅक्टर घेऊन दिला ना, तसा ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणून. कशाला मला बोलतील? मी फक्त दाखवीन, ते बघत बसतील. घेणार नाही घेणार पाहतील ते. आता लक्षात आहे माझ्या म्हणून सांगितलं मी. मी का म्हणतो ललिता, पटकन स्वयंपाक कर, 8-8:30ला निघायचं आहे. तर बाबा आतापर्यंत का केलं तर सांगता नाही आला लवकर, का बाहेर जायचं आहे म्हणून? काऊन तुझा स्वयंपाक नाही झाला का? आता किती वाजले? किती वाजले? आता 7 तर वाजले ना. बनव ना लवकर, होते ना 8 वाजेपर्यंत स्वयंपाक. हो आता लवकर म्हणतात तर वांग्याची भाजी ना भात बनवून टाकते. काहीच बनव तू, काहीच बनव, पर लवकर स्वयंपाक बनव. राधाताई, झाला का चहा नाश्ता झाला? हो ना बहिणी, झाला चहा नाश्ता झाला. आता स्वयंपाक करत होते. हो का, कधी आले मग गावावरून? चालू वहिनी गावावरून आम्ही दवाखान्यामध्ये गेले होते. हो मग तिकडून आल्यानंतर दवाखान्यामध्ये गेला होता ना, मॅडम सगळं चांगलं आहे म्हणाल्या. असं मी काय म्हणते राधाताई, बोला ना वहिनी बोला. घरी ना ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे. अरे बा, ट्रॅक्टर घेऊन राहिले, चांगली गोष्ट आहे. हो तर आता धान वगैरे विकून व्हायचे आहेत, तर भाऊंना विचाराल बरं, थोडा मदत जमेल का? हो ठीक आहे ना वहिनी, विचारीन. मग धान वगैरे विकून झाल्यानंतर मग देऊन देतील पैसे तुमचे वापस. हो हो वहिनी, हो हो. आहेत का घरीच आहेत भाऊ? हो वहिनी, आंघोळ करून राहिले, मग विचारतो. बरं ठीक आहे ना ताई, ठेवते मग. ठीक आहे करतो मग मी फोन. शांता, झाला का स्वयंपाक? हो झाला ना, तुम्ही म्हटले होते ना लवकर स्वयंपाक करशील म्हणून. बापूरावचा फोन आला होता, आता 8:30 वाजे जाऊ म्हणते. कालच म्हणाला विशाल तुम्हाला रात्री की सेकंड हँड नाही घेऊ म्हणून,
तरी तुम्ही ऐकून नाही राहिल्या. अरे नाही घ्यायचा विचार होता, पण आता भेटून राहिला ना. पाहू कसा कंडिशन मध्ये आहे तर बघायला काही जाते का. मग कोण कोण जाऊन राहिले तर? सरपंच भाऊला चला म्हणला आणि मी आहो ना बाबूराव आहे. विशालला घेऊन जा. पोराबारांना जास्त समजते. तो चालवत नाही पण सगळं समजते बरोबर. ते पाहतात बापा मोबाईलवर. हो हो घेऊन जातो ना, घेऊन जातो. कुठं आहे विशाल, कुठं आहे? इकडे बाथरूमकडे जाताना दिसलं बापा. शांता लावली होती का तू राधाला फोन लावशील म्हणलं तर? हो आत्ताच तर बोलली मी राधाताईसोबत. का म्हणली मग? सांगितली ना मी. आता ते भाऊसोबत बोलतील. त्या बायासोबत बोलणं नाही झाला का? नाही नाही मी नाही बोलली. आणि ते आंघोळीलाही गेले होते. राधाताई विचारतील ना. त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ त्या भाऊंना फोन करून काम नाही विचारले तर? असतील त्यांच्याकडे पैसे तर का नाही म्हणणार आहेत का? हो तर तू बोलली नाही का राधाला की आता धानाचे पैसे भेटले की मग देऊ म्हणून? ते सोसायटीमध्ये धान द्यावं लागतंय म्हणून. आता दलालाला विकला असता तर आता नगदी पैसा मिळते. पण तो मायनस होते ना खूप पैसा. कमी भावात घेते दलाल. केंद्रामध्ये दिला धान तर भाव चांगला भेटते. एवढा आहे की पैसे भेटायला महिना 2 महिने लागतात. हो बोलली मी. सगळ्याच बोलली. सांगितले मी बरोबर. दे मग वाट बरं, जेवण वाट पटकन. आणि शांता तुझ्याकडे पैसे किती काय? ते त्या दिवशी दिले ते 20,000 रुपये आहेत. बँकेत किती काय पाहिले नाही पुस्तकमध्ये? पाहिलो ना, पाहिलो. 1,00,000 रुपये आहेत बँकेमध्ये जमा. तर शांता ते 20,000 रुपये देऊन दे. एखादा सौदा वगैरे पक्का झाला तर मग द्यावं लागेल ना थोडे बहुत पैसे. पण आताचीच सांगते मी. ते जुना ट्रॅक्टर आहे, सेकंड हँडचा ट्रॅक्टर आहे. तर बरोबर सगळं पाहाल बापा. ते सरपंच भाऊला बघा म्हणाल चालवून वगैरे. घाई नाही करायची घ्यासाठी. वाटल्यास 2 दिवस उशिरा घेऊ पण चांगला ट्रॅक्टर घ्या. हो ना शांता, तू चिंता नको करू. एक काम करतो, ज्या बायांना पण बोलवून टाकतो ना. ते त्यांना पण अनुभव आहे ट्रॅक्टरचा. हो तसेच करा ना. विशाल तयारी कर, जायचं आहे. कुठे बाबा, कुठं? ट्रॅक्टर बघायला जायचं आहे. ते रात्री सांगितलं होतं ना बाबूराव काकाने सांगितलं म्हणून एका जणाकडे आहे म्हणून सेकंड हँड ट्रॅक्टर. बाबा आम्ही तुम्हाला सांगतो सेकंड हँड नका घेऊ ना. अरे विशाल त्यांना मी किती वेळची तेच म्हणून राहिली पण ना ते ऐकून नाही राहिले. तसा नाही विशाल, ऐकायचं वगैरे काही नाही. तो ट्रॅक्टर चांगला आहे म्हणते तो बाबूराव. पाहून पाहायचा. नवीन ट्रॅक्टर घ्यायला गेला तर किती 6-7 लाख रुपये पाहिजेत. बघायचं ना कशी कंडिशन आहे काय आहे. जर पटला तर घेऊ, नाही तर कशाला घेऊ, काही जबरदस्ती आहे का? मी कशाला येतो बाबा, तुम्हीच जा ना. नाही नाही विशाल तूही जा. तुलाही समजते. तू राहशील तर बाबांना थोडासा समजावशील. नाही तर ते आपल्याच मनाचे करतील. विशाल चल, तू चल बापा चल. नाही तर तुझ्या आईला ना इकडे ट्रेन नाही राहणार. बरं ठीक आहे, आंघोळ करतो मग तयारी करतो. कर पटकन आंघोळ कर. मग जेवण करा दोघे बापले का. जा पटकन, पाणी गरम आहे, कर आंघोळ. हो हो. हो तर विशालची आंघोळ होतपर्यंत फोन लावून घ्या ना तुम्ही. फोन लावून घ्या. भाऊंना सांगून घ्या की ट्रॅक्टर बघायला याल म्हणा. अरे हो, चांगली आठवण काढून दिली. हो लावतो फोन, बोलतो त्यांच्यासोबत. आणि शांता त्या आपल्या भावालाही फोन लावून घेतो. म्हणा 50,000 रुपये पाहिजेत म्हणा. तुमच्या काही समजत नाही बापा. मलाच लाव म्हणता, मलाच लाव म्हणता. मग तुझ्या भावाला पैसे पाहिजेत होते तर तुलाच फोन केला होता ना. मग तू मला सांगितली होती की नाही? मग कसा दिलो होतो मी 50,000 रुपये? हो तर तुम्ही बोलाल तर का तुम्हाला मिळणार नाही का? पैसे मिळणार नाही नाही म्हणतील का तुम्हाला? नाही मला बरं नाही वाटत तसं पैसे मागायला. असं तुम्हाला बरं नाही वाटत. तुम्ही स्वतः देता पैसे तर तेव्हा काही नाही. आणि आता आपल्याला गरज आहे तर मागायला काय झाला? बोलायला एक शब्द. मी का म्हणतो भाऊसोबत तुम्हीच बोला. फोन लावा आणि तुम्हीच बोला. नाही म्हणेल तर मग मला सांगा, काढतो चांगली त्याची वरात मग. ठीक आहे बाबा, ठीक आहे. बोलतो. अहो कुठे चालले तर? अरे माझा मोबाईल चार्जिंगवर आहे ना. हो तर हा माझ्या हातामध्ये मोबाईल आहे तरी ह्या फोननं लावा ना. इथं नंबर आहेत. अरे हो खरं, मी बेंबारूनच गेलो बाबा. नाही ना हो बापा, रजनी पाहिली ना मी. नाही आहे तुझी वाटी. कोणाच्याही घरी दिली असते ना. माझ्याच घरची आठवण आहे तुला. बघा दुर्गाताई त्या दिवशी हो 15 दिवसाची गोष्ट झाली. भाजी नव्हती तुमच्या इथं तर भाजी मागितल्या होत्या तर मी त्याच वाटीत दिलं होतं. मला पूर्ण लक्षात आहे. का गोष्ट करतेस नाही? ते तर आमच्याच घरची वाटी होती ना. तू भाजी आणून दिली तर तुमच्या घरी वाटी आली की नाही ते पचते वाटी. हो किती वाट्या पचल्या आमच्या घरी तुझ्या. सोबतच देतो बापा मी वापस. आठवण कर बापा, आठवण कर. कोणाच्याही घरी दिली असती. नाही ना कोणाच्याच घरी नाही दिली. चांगल्या लक्षात आहे माझ्या. तुम्हीच पाहून बघा बापा, चांगल्यानं पाहून बघा. कुठेही असेल तर. नाही तर कोणाच्याही घरी भाजीपाला दिले असणार आमच्या वाटीत. कशी होती वाटी सांग? कशी होती वाटी? प्लेनच आहे पण चांगली मोठी वाटी आहे. नाही ना तशा प्लेन वाट्या तर आमच्या घरी आहेतही नाही. आमच्या घरच्या तर डिझाईनच्याच वाट्या आहेत. हो ना बाई, माझी वाटी बडकूच येते ना.
काय हे रजनी वहिनी इकडे आहे का ना कावेरी? घरी गेली होती का आमच्या? नाही तर का तर घरी गेली होती ना. वहिनी आली होती तुमच्या घरी. कोणती वहिनी? ललिता वहिनी आली होती. बाई कशासाठी आली होती हो ललिताबाई? तुमची वाटी होती त्यांच्या इथं तर आनंदीला वाटते. तू पाहिलीस का? कावेरी पाहिलीस का तू वाटी कशी होती तर? हो पाहिली ना. काहून तर? नाही पहिले सांग कशी होती वाटी? प्लेन होती बापा, गोल गोल आणि मोठी होती. अशीच होती का रजनी? अशीच होती वाटी ते? हो हो तेच होते. पाय आता रजनी, पाय आता कोणाच्या घरून वाटी निघाली का माझ्या घरून? तितक्या वेळची म्हणते तुझ्याच घरी वाटी आहे. आता पाय कोणाच्या घरून वाटी निघाली? हो पण माझ्या तर लक्षात होता तुमच्याच घरी आणून दिलो म्हणून. त्यांच्या घरी कशी गेली बाबा? मी तर काहीच नाही दिली त्यांना. मी तर दिलीच नाही ना. अहो बापा आता जाऊ दे ना, भेटली ना वाटी. का जाऊ दे ना कावेरी? का जाऊ दे ना म्हणते? पाहिलीच नाही बाबा. अर्धा तास झाला मी पूर्ण आपला घर धुंडून घेतलं आणि जिथं भांडे होते तिथं भांडे पाहिली. कालपासून दिमाग खराब करून टाकला नाही रजनीनं. तुमच्याच घरी आहे म्हणते माझी वाटी म्हणते. येऊन जाऊन तुमच्याच घरी माझी वाटी आहे म्हणते. दुर्गाताई सॉरी ना बापा, माफ करा बापा. आता माफी मागतो बापा. आता मला वाटलं तुमच्याच घरी आहे म्हणून म्हणली मी. हो ना. अजून का म्हणत होती? तुमच्या घरी वाट्या आल्या की गायब होतात म्हणून. कोणता शब्द वापरली बाबा? पचतात म्हणत होती, पचते म्हणत होती. कोणताही सामान. ते माझ्या माहेरची भाषा आहे, तिकडे तसेच बोलतात ना म्हणून मी बोलली बापा. मी म्हणून राहिली तुला की आमच्या घरी नाही आहे. सगळे भांडे पाहिले तरी तुला विश्वास नाही. जाऊ द्या ना दुर्गाताई, जाऊ द्या ना. आता माफी मागते ना. गलती झाली, माफ करून द्या आता. अजून का बोलू बाबा आता? काहून हो कावेरी, काहून तू कशासाठी आली होती? दुर्गा वहिनी आणि रजनी वहिनी होका आहे एका ठिकाणच्या, याल का? कशाचा होका आहे आता? धान कापायचं आहे. 5 एकर जागा आहे. कोणाचा धान तोडून व्हायचा आहे आतापर्यंत? आपल्या गावात तर सगळेच धान कापून झाले ना. कोणी मशीननं कापला तर कोणी बायानं कापला. झाले ना. आता कुठं आहेत तर कोणाचेच नाही आहेत. नाही आपल्या गावी नाही. बाहेर गावचा होका आलाय. ते परा लावायला मागे गेलो नव्हतो का मी? हो आम्ही तर आलो होतो ना तुझ्यासोबत. त्यांच्या हातापर्यंत धान तोडून व्हायचंच आहे का? नाही त्यांच्या झाला कापून धान. त्यांच्या बहिणीच्या वावरात जायचं आहे. त्या लहान आहेत खरं बांध्या, तर तिथं मशीन वगैरे जात नसेल. आणि बायाने होका घेतला खरा आणि मग ते गेलं खरं तिकडे बाहेर गावी. तर तसंच आहे खरं. तर ते आले होते, आजच आले होते सकाळी आमच्या घरी. तर मी म्हणली आता ठीक आहे बायांना आता जमा करते म्हटली. होई म्हणून दिली का कावेरी तू? हो म्हणली ना. आणि रोजी नाही विचारली का? हो विचारली ना. 200 रुपये रोजी म्हणाले. आणि जाण्या येण्याचा भाडा त्यांच्याकडे राहील. 200 रुपये रोजीनं कुठं परवडेल का? 200 रुपये रोजीनं परवड? 250 रुपये रोजी म्हणायला पाहिजेत होतं. बोलली मी 250 रुपये. तर म्हणाले 250 रुपये देईन तर मग जा आज तुम्हाला तुमच्याकडे खर्च राहील म्हणे. तर मी म्हटलं नाही बापा तसं नाही पाहिजे. हो तो कुठं परवडला असता? मग कसे म्हणता तुम्ही? आपल्याही गावात तर तेच रोजी आहे ना सुरू. म्हणून मग मी तयार झाली बापा. हो तर किती बाया आहेत तर मग? किती बाया आहेत? आता 5 जणी झाला आम्ही. आता तुम्ही दोघी हो म्हणाल तर मग 7 जणी हो. अजून मग 3 जणी पाहतो. 10 जणी तरी पाहिजेत नाही का? 2 दिवसात नाही तर कापकूप करून देऊ. जमते का मग तुमच्या? सांगा लवकर. हो आता आज कुठं जायचं नव्हतं म्हणा. किती वाजे येणार आहे मग? का गाडी येते का? हो 10 वाजे येणार आहे गाडी. हो बापा आता किती वाजले? 9 वाजले ना आता. माय बाई 1 तासात होऊन जाईल का सगळं? तर काहून तर बहिणी स्वयंपाक झाला नाही का तुमच्या? झाला ना स्वयंपाक वगैरे झाला. मग आता जेवण करा ना, डब्बा धरा ना, चला. अरे वा चांगला झाला एकाच ठिकाणी भेटल्या तर तुम्ही सगळे. एकीच्या घरी जायचा वाचला बापा माझा त्रास. शांता वहिनी भेटलो आम्ही पण काही फायदा नाही जमत बापा आमच्या नाही जमत. आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी चाललो. का नाही जमत हो तुमच्या ना? कुठं चाललं तुम्ही? धान कापायला चाललो. हो का घेतला आम्ही दुसऱ्या ठिकाणच्या. तर जा ना बापा. मी का नाही म्हणतो तुम्हाला? मी तुम्हाला कशाला नाही म्हणू? तुम्ही मग बाया करायला नाही आले का? मी कशासाठी बाया करू? हो बापा शांताबाई मलाही तसंच वाटलं. ह्या कावेरीला जसं वाटलं ना तसंच मलाही वाटला. हो बिलकुल मला पण तसंच वाटला. म्हणले ना तुम्ही का इथंच आहे 3 जणी. तर चांगला झाला एकीच्या घरी जायचा त्रास वाचला म्हणून. तर मला पण तसंच वाटला. मी म्हणले आता मनातल्या मनात बापा आता कावेरीला तर हो म्हणलं जाऊ म्हटलं. आणि आता शांताबाई आल्या कसा करू असा माझ्या मनात विचार होता चालत. नाही बाबा मी तुम्हाला काही कुठं चला म्हणून विचारायला नाही आली. तर मग शांताबाई मग आज गटाची मीटिंग ठेवू म्हणतो. बापा आपल्या गटाची तर मीटिंग 30 तारखेला राहते ना. आजची तर किती तारीख आहे बापा? 24 तारीख आहे आजची. हो 30 तारखेला राहते पण हे आपत्कालीन मीटिंग आहे. माय बाई कोणाला का झालं? कोणाला काही नाही झालं ना रजनी. मग ते आपत्कालीन म्हणले ना.
अहो बापा, मला पैशाची अर्जंट आवश्यकता आहे, गरज आहे, म्हणून मी अर्जंट मीटिंग घेऊन राहिली. किती आहेत पैसे गटामध्ये, काय आहेत हिशोब करून पैसे उचलायचे आहेत मला गटातून. काहून शांताबाई, काही जागा बिगा घेतल्या का? नाही हो बापा, आता कुठं जागा घेतो, जागा बिगा नाही घेतलं. मग पाहिजे बापा आता पैसे, मग सांगीन ना नंतर, कारण आता समोरच्या समोर कारण सांगून देऊ का? तुम्ही सांगता का तुम्ही पैशासाठी पैसे नेता, उचलून नेता गटातून 10,000 20,000 सांगता का तुम्ही? नाही सांगू, पण आता जास्त पैशाची गरज आहे तर म्हणजे काही अडचण, कोणती अडचण आहे असं नाही का, कोणाला का झाला असं अशासाठी विचारले. सगळा ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. आई एक काम आहे, आता नाही सांगत, मग सांगेन नंतर. ठीक आहे ना बाबा, आता तुमची इच्छा, जेव्हा सांगाल तेव्हा. बघा शांताबाई, आता तर आम्ही चाललो बाबा वणीवर. 10 वाजे गाडी येणार आहे, गाडीत बसून जाऊ. आता दुपारी तर काही जमणार नाही, सायंकाळीच पाहावं लागेल मग मीटिंग. आताच चालले नाही का तुम्ही? मी तर म्हणत होती आता जेवढ्या लवकर मीटिंग ठेवू तेवढी चांगली, मग उद्या बँकेत जायला बरं झाला असता पैसे काढायसाठी. कावेरी, सुट्टी किती वाजे होईल मग? आपण किती वाजे येऊ? आता त्यांच्या वावरात 11 वाजे लागून तर 5 वाजे सुट्टी देतील ते. यायला 1 तास लागेल, म्हणजे 6 वाजतील घरी यायला. मग घरी आल्यावर स्वयंपाक पाणी, जेवण खाण. शांताबाई, रात्री 9 वाजेची ठेवून ना मीटिंग. कोणाच्या घरी ठेवून मीटिंग? आता मला काम आहे तर आमच्याच घरी, कोणाच्या घरी दुसऱ्यांच्या? ठीक आहे ना, मग 9 वाजे घ्या. हो ठीक आहे ना, येऊ 9 वाजे. चला बाबा, मी ललिताला सांगून देते. ठीक आहे मग, 9च्या आधीच या. हो येऊ. शांताबाईने येता का तुम्ही? एका ठिकाणचा होका घेतला आहे, येता का? 3 बाया लागून राहिल्या बापा अजून. नाही हो बापा, माझ्या वावरातच तर सर्व गिरवा वेचायचा आहे, आणि मग 2-3 दिवसानंतर मग कालावणी सुरू होईल. नाही बापा, माझ्या नाही जमत. कोणता शांताराम कशासाठी आला होता? भाऊजी ना यांच्याकडे आले होते, कुठं आहे म्हणून विचारत होते. विचारले नाही का काहून म्हणून? नाही बापा, घाईत होते ते, घाईत आहो म्हणाले, गेले. मग रमेश किती वाजेपर्यंत येईन म्हणते तर? माहीत नाही ना आई, त्यांचा फोन नाही आला किती वाजेपर्यंत येतात तर. आई करा ना आंघोळ तुम्ही, पटकन कपडे धुते. मग ते कावेरी आली होती, धान तोडायला जायचं आहे. कुठं धान कापायला जाते तर आता? माहीत नाही बाबा, बाहेर गावी जायचं आहे म्हणे. हो का, घेतलं म्हणे. येता का म्हणून आली होती विचारायला. मी म्हटली ठीक आहे, येते. आहे का तर पाणी गरम आहे? हो आहे ना पाणी गरम, काढूनही झाला आहे तरी बाल्टीमध्ये. हो का, ठीक आहे, करतो. चल बापा, डब्बा भरून ठेवून देतो आयता. कोणता का करून राहिली? बापा ताई, तू कधी आली? बस आताच का आली बापा. ताई का झालं? मगाशी भाऊजी आले होते. काय तुझे भाऊजी आले होते? सांगितलंय नाही ना, जातो का काही म्हणा. आले होते बाबा, विचारला गुड्डीचे बाबा घरी आहेत का म्हणून, तर नाही आहेत म्हटली. लवकरच गेले, घाईत होते ते. कोण बाबूराव भाऊ नाही का, आवाज मारत होते त्यांना. असं जाताना आले असतील. का झालं ताई सांग ना. काही नाही, ते ट्रॅक्टर पाहायसाठी गेले म्हणून आले असतील, नेईन म्हणला असतील सोबत. अरे वा, ट्रॅक्टर घेऊन राहिले का? हो ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे, तर गेले आहेत बाप्पा. त्या बाबूराव भाऊच्या ओळखीचा ट्रॅक्टर आहे म्हणतात कुठं तरी, तर तिथं बघायसाठी गेले आता. म्हणजे जुना ट्रॅक्टर घेऊन राहिले का? हो जुनाच बघायला गेले. ताई, नवीन ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे, तर जुना पुन्हा नाही घ्यावा बापा, फालतू 10 वेळ बिघडते मग. हो मी तशीच म्हणली, या विषयालाही तसाच बोलला, पण हे ऐकून नाही राहिले ना. ते बाबूराव भाऊने सांगितलं खरा, मस्त ट्रॅक्टर आहे कुठं तर आता गेले आहेत बापा पाहासाठी. का ताई, कोणती वस्तू एक वेळा होते. नवीन वस्तू घ्यावा, ते जुन्या पुण्या वस्तू नाही घ्यावा. कोणत्या कशा निघतात ना, कोणत्या कशा निघतात. आता कोण समजावेल बापा, गेले आहेत आता, का करतात तर माहीत नाही, कासा करतात का पित्तर करतात तर. तुला काही बोलले नाही का तुझे भाऊजी? नाही ना ताई, काहीच नाही बोलले. पाय बाबा, कोणता आता ट्रॅक्टर घेऊन राहिले तर थोडी पैशाची अडचण आहे, तर लागले बिगले तर थोडी मदत करशील, ती सांगून ठेव जावं यांना. हो सांगीन ना, सांगीन. नाही का, गटातूनही मी पैसे उचलतो म्हणतो, तर आज 9 वाजे मीटिंग आहे आमच्या घरी. तर येस मग तू. 9 वाजे मीटिंग आहे? हो ना बाबा, ते कावेरी कोर्टला तर होका घेतलं म्हणते, तर सगळेजण तिकडे चालले. तूही चालली का? तुला इथं म्हणत होती ना ते. हो ताई, मी पण चालले. हो, तर मग तुम्ही तर 6 वाजे याल, आल्यावर स्वयंपाक पाणी तो जेवण खाण, मग आरामात 9 वाजे मीटिंग ठेवू. हो जमते ना, तसाही जमते. ताई, गटातून काऊन काढून राहिली मग? हो बापा, आता ट्रॅक्टर कितीचा होते कितीचा नाही. आता रिश्तेदारही किती देणार आहेत, आता तूच सांग. आता तुझ्याकडूनच किती मिळणार आहेत पैसे माहीत नाही ताई, मी काही बोलू नाही शकत आता यांना सांगितल्याशिवाय. मग असं काम आहे ना. आता भाऊलाही फोन केला होता, 50,000 जमावून देशील म्हणून सांगितलं, तर भाऊही पाहतोच म्हणत होता. मग मला बोलतात ना, म्हणतात एका शब्दात मी पैसे देतो म्हणतात ना, मग माझ्यावर वेळ आली तर
पाहतो म्हणून सांगतो म्हणतात. ते मग मला बोलतात तुझे भाऊजी. मलाही लवकर दया येऊन जाते. मागातला पैसे तर देऊन द्या नाजी म्हणतो. काही पचवणार आहेत का म्हणतो. काय मीटिंग घेऊन टाकते. लागले तर मग उचलता येतात नाही का. सायन्स होईन राहिली हां ठरावावर तर पटकन मग जाऊन बँकेतून काढता येते. नाही पडली गरज तर मग नाही उचलणार. हो जमते ना, तसंही जमते ना. कोणता विचारशील जावयांना विचारशील पैशाबद्दल. जास्त दिवस काही ठेवणार नाही. हे धान वगैरे आता जमा केला सोसायटीत. धानाचे पैसे भेटले की मग देतील बाबा. हो हो ठीक आहे ना, विचारते. बरं तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता गेले आहेत बाबा हे ट्रॅक्टर बघायला सेकंड हँड. कमेंट्स वाचली मी तुमचे. नवीन ट्रॅक्टर घ्या म्हणून तुम्ही पण म्हणून राहिले आणि मी समजवली यांना. आता माहीत नाही आता कसे करतात तर माहीत नाही. आता नवीन घेतात की पुराणाच ट्रॅक्टर आणतात हे तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये माहीत होईल. तर मग नक्की बघा पुढली व्हिडिओ. राजश्री ताई, रंजना ताई, संगीता ताई, अथर्व शर्मा, तुम्ही रोज न चुकता कमेंट्स करता त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद. बरं तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.